आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। एका हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना झालेल्या वादानंतर एमडीच्या नशेत असलेल्या विद्यार्थिनीने प्रियकरावर चाकूने वार करत जखमी केले। प्रियकराने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कपड्यांविनाच हॉटेलच्या लॉबीच्या दिशेने धूम ठोकली। आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित विद्यार्थिनीने नीटच्या परीक्षेची तयारी करत असून अभ्यासाऐवजी हे असं प्रताप केल्यामुळे पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारलाय। गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे, तर विद्यार्थिनी विरोधातील प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अनिकेत धेडगे असे आरोपीचे नाव आहे। तरुणी पूर्व विदर्भातील असून ती नागपुरात नीटची तयारी करण्यासाठी आली आहे। अनिकेत आणि संबंधित तरुणीची 2 दिवसांअगोदर मैत्री झाली आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले। मुलीला एमडीचे व्यसन आहे आणि त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नरत असते। अनिकेत सोबत ती गुरुवारी फिरली। रात्री 1च्या सुमारास दोघेही घाट रोडवरील हॉटेल सिल्वर नेस्ट मध्ये गेले। तेथे तिने एमडी सेवन केले आणि त्यांच्या शारीरिक संबंध झाले। पहाटे सिगारेट आणि एनर्जी ड्रिंक पिण्यासाठी दोघेही मेडिकल चौकात कारने गेले। पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास अनिकेतने विद्यार्थिनी सोबत परत संबंध बनवण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला। नशेत असलेली विद्यार्थिनी आक्रमक झाली आणि तिने अनिकेतवर चाकूने वार केला। त्यामध्ये त्याच्या हात आणि मनगट आणि खांद्याला जखम झाली। त्याच अवस्थेत त्याने बाहेर पळ काढला आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली। त्याला त्या अवस्थेत पाहून हॉटेल कर्मचारी देखील बुचकळ्यात पडले। त्यांनी लगेच गणेश पेठ येथील पोलीस ठाण्यामध्ये महत्त्वाची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठले। अनिकेत आणि तिला मेडिकलमध्ये नेण्यात आलं। अनिकेतच्या तक्रारीवरून विद्यार्थिनीवर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एमडी देऊन त्या नशेत अनिकेतने अत्याचार केल्यामुळे हल्ला केल्याचा दावा करत विद्यार्थिनीने त्याच्या विरोधात तक्रार केली। पोलिसांनी त्याच्या विरोधातील देखील गुन्हा दाखल केला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।